नवरात्रीच्या 9 दिवसाच्या उपवासामध्ये शरीराला भरपूर ऊर्जा देणारं काहीतरी हवं. त्यासाठी 2 वाटी शेंगदाणे छान खरपूस साल तडकेपर्यंत भाजून थंड केले. 1 चमचा तुपात काजू आणि बदाम हलकेसे भाजून थंड केले. थंड झाल्यावर शेंगदाण्याची साल काढली किंवा साल तशीच ठेवली तरी देखील चालेल. हे शेंगदाणे आता मिक्सर जार मध्ये घालून मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे. खूप जास्त बारीक करायचे नाही. सर्वच शेंगदाणे अशा पद्धतीने जाडसर वाटून प्लेटमध्ये काढले. भाजलेले काजू बदाम मिक्सरला जाडसर वाटून घेतले. आता यामध्ये 2 वाटी शेंगदाण्यांसाठी 2 वाटी बारीक किसलेला गुळ घालायचा. गुळ घातल्यावर तो छान शेंगदाण्यांसोबत पहिल्यांदा हाताने मिक्स केला तर बघा हे मिश्रण अजून चांगले एकजीव झालं नाही. त्यासाठी थोडं थोडं करत परत हे मिक्सर जार मध्ये घालून मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं. गुळ आणि शेंगदाणे आता छान एकजीव झाले. याचे आवडत्या लहान मोठ्या आकारांमध्ये लाडू वळून घ्यायचे. तर हा एक लाडू सकाळी सकाळी खाल्ला ना अगदी पोट भरतं आणि शरीराला एनर्जी पण मिळते. हे लाडू नक्की बनवून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.